विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 5वी 6वी सैनिकी स्कूल गणित या विषयाची लाईव्ह तासिका अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 5वी 6वी सैनिकी स्कूल, 3री 4थी MTS BTS मंथन श्रेया नवोदय पूर्व तयारी, त्यानंतर इयत्ता 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे आम्ही मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. त्यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळ सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करत चला. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. आपण संभाव्य प्रश्न घटक पहिला संख्या आणि संख्या पद्धती या घटकावरील आपण संभाव्य प्रश्न आजच्या ह्याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. याच्यातले बरेचसे प्रश्न मागील परीक्षेला आलेले आहेत. तर पहा, पहिला प्रश्न काय, 6453 या संख्येतील 6च्या स्थानिक व दर्शनी किमतीतील फरक किती. काय म्हणते, 6453 या संख्येतील 6च्या स्थानिक व दर्शनी किमतीतील फरक किती. आता या 6ची स्थानिक किंमत कोणत्या स्थानावर आहे, तो 6ची स्थानिक किंमत म्हणजे 6 कोणत्या स्थानावर आहे, तर तो 6000 स्थानावर आहे. म्हणजे ह्याची स्थानिक किंमत काय झाली, 6000 झाली. बरोबर आहे. त्यानंतर ह्याची स्थानिक किंमत काय होईल, स्थानिक किंमत म्हणजे तो ज्या स्थानावर आहे तो 1000 स्थानावर आहे, म्हणून हे एकक, दशक, शतक, हजार, म्हणून ह्याची स्थानिक किंमत काय झाली, 6000. आणि त्याची दर्शनी किंमत काय होईल, दर्शनी म्हणजे डोळ्याला दिसणारी किंमत. आपल्या डोळ्याला फक्त 6 दिसू लागले, म्हणून त्याची दर्शनी किंमत काय झाली, 6. या दोन्हीतील आपल्याला काय विचारलेलं आहे, फरक विचारला आहे. मग फरक बरोबर 6000तून 6 गेले, किती राहिले हो, 5994. किंवा 10मधून 6 गेले, 4 राहिले, इथं राहिला 9, इथं राहिला 9 आणि इथं हे 5. मग फरक काय आला, 5994. हे उत्तर येईल आपलं. पर्यायात आहे का, आहे. 5994 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर, पर्याय क्रमांक 1. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. चला, आपण भूमिती, कोण कोणाचे प्रकार, त्रिकोण त्रिकोणाचे प्रकार, चौकोन चौकोनाचे प्रकार यावरील संभाव्य प्रश्न 5:45च्या तासिकेत घेतलेले आहेत. ती तासिका ज्यांनी पाहिली नसेल त्यांनी नंतर पहा. महत्त्वाचा आहे, यावर्षी नवोदयच्या परीक्षेमध्ये तो घटक वाढवलेला आहे. जे 2 घटक वाढवले त्याच्यापैकी हा एक घटक आहे. दुसरा जो घटक आहे तो आलेखावरचा आहे, तो आपल्याला घ्यायचा आहे. तर चला, आणि सैनिक स्कूलला तर तो पूर्वीपासूनच घटक आहे भूमितीचा. चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न, 50 ते 100च्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत. पहा, 50 ते 100च्या दरम्यान किती मूळ संख्या येतात. आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे, 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंत किती, 25 मूळ संख्या आहेत. आलं लक्षात. त्यानंतर 1 ते 50 पर्यंत
15 मूळ संख्या आहेत. 1 ते 50 पर्यंत किती? 15 मूळ संख्या आहेत. त्यानंतर 50 ते 100 पर्यंत 10 मूळ संख्या येतात. किती मूळ संख्या येतात? 10 मूळ संख्या आहेत. मग उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1 10. पर्याय क्रमांक 1 काय? 10. तर 50 ते 100च्या दरम्यान किती मूळ संख्या येतात? 10 मूळ संख्या आहेत. आपल्याला मूळ संख्या माहिती असणं गरजेचं आहे. 1 ते 100 पर्यंत कोणत्या मूळ संख्या येतात, किती आहेत? तर 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या येतात? 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. त्या कोणत्या आहेत हे आपण शिकलेलो आहोत. ते तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे. तुम्ही काय करत चला, रिव्हिजन प्रत्येक घटक तुमच्याकडे जे कोणतं पुस्तक असेल, नवनीत प्रकाशनाचं असेल, आणखी कोणत्या प्रकाशनाचं असेल, त्यातील तुम्ही तो घटक सोडवत चला. तरी तुमच्या माहितीस्तव मी मूळ संख्या इथं सांगतो. 2 3 5 7 हे काय झाल्या? 10 पर्यंतच्या मूळ संख्या झाल्या. त्याच्यानंतरचा दुसरा टप्पा 11 13 17 आणि 19 हे काय झालं? 11 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत. त्याच्यानंतर 23 आणि 29 21 ते 30 आणि 31 आणि 37 41 ते 31 ते 40 41 43 आणि 47 हे 41 ते 50 पर्यंतच्या किती झाले आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 हे झाल्या 15. त्याच्यानंतर 51 ते 60च्या दरम्यान 2 मूळ संख्या आहेत. कोणत्या? 53 आणि 59 हे 51 ते 60च्या दरम्यानच्या. 61 आणि 67 हे 61 ते 70च्या दरम्यानच्या येतात. 71 73 79 हे 71 ते 80च्या दरम्यान आणि 83 आणि 89 हे 81 ते 90च्या दरम्यान आणि 97 ही 91 ते 100 असं एकूण 25 मूळ संख्या येत आहे. किती येतात? 25 मूळ संख्या येतात. चला, ज्यांना माहीत नाही त्यांनी लिहून घ्या, माहीत असेल त्यांनी पाठांत थोडंसं रिव्हिजन करत चला. पहिल्या घटका तुमच्याकडे जे गाईड आहे किंवा मार्गदर्शिका जी आहे नवोदयची, ज्या प्रकाशनाची असेल ते तुम्ही काय करत चला, सोडवत चला. तनिष्का, आदिती, काळे, तिडके, रुचा निंबाळकर, फुटाणे, कदम. चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती? पहा, 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती? नवोदयची परीक्षा किती तारखेला? आता परीक्षेला तुम्ही बसलात बाळांनो, माहिती नाही का तुम्हाला? 20 जानेवारी रोजी नवोदयची परीक्षा आहे. कधी आहे? 20 जानेवारी 2024. 20 जानेवारी. आज 20 डिसेंबर आहे. 1 महिना. आत्ता तुम्ही नवोदयच्या परीक्षेला आज महिना, आजपासून 1 महिन्यानंतर तुम्ही परीक्षेच्या तयारीला लागलेले असाल सकाळी, बरोबर आहे? तर 20 जानेवारी 2024 रोजी नवोदयची परीक्षा आहे. ही काय? नवोदय परीक्षा. 20 जानेवारी. त्याचे हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या. पुढचा प्रश्न काय आहे? 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती? पहा, 3 अंकी लहानात लहान 111. 111 पेक्षा लहान आहे का कोणती? आहे. हे तर मोठी. आता याच्यातली सगळ्यात लहान संख्या कोणती आहे शोधा आधी. 100. 3 अंकी आहे का? आहे. मग 111 ह्याच्यापेक्षा मोठी आहे. 990 तर खूप मोठी आहे. 999 ही 3 अंकी सर्वात मोठी आहे. मग 3 अंकी सर्वात लहान, 3 अंकी लहानात लहान
संख्या कोणती असेल तर ती 100 असेल. 100पेक्षा 1ने लहान 99. 99 ही 2 अंकी संख्या, 2च अंक आहेत. 99 म्हणजे 992 आणि 100 ही 3 अंकी संख्या आहे. आलं. चला, महत्वाचे प्रश्न आहेत हे, मागं परीक्षेला आलेले प्रश्न आहेत. 5चा घात 0 आहे बरं का. जसं 5चा घात दुसरा म्हणजे 5चा वर्ग, 5चा घात तिसरा म्हणजे 5चा घन, 5चा घात चौथा. आता ह्याला आपण काय म्हणू शकतो, 5चा घात 4, 5चा घात 7, 5चा घात 8. तसंच 5चा घात 0 हे 5चा वर्ग 25, 5चा घन 125. मग कोणत्याही आता ह्याच्यामध्ये पहा, हे 5 आणि हे 0 जे आहे, हा 5 का आहे, पाया म्हणतात ह्याला, आणि या 0ला काय म्हणतात, घात म्हणतात. हे लक्षात ठेवा. कोणत्याही संख्येचा घात 0 असल्यास त्याची किंमत 0 होत नाही बरं का दादा, त्याची किंमत 1 होते. त्याची किंमत काय होते, 1 होते. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. लक्षात असू द्या, हा वेगळा प्रश्न आहे तुमच्या समोर, म्हणजे तुम्हाला माहिती असावं. कोणत्याही संख्येचा जर घात 0 असेल तर कोणत्याही संख्येचा घात 0 असल्यास त्याची किंमत 1 होते, आणि कोणत्याही संख्येचा घात जर 1 असेल तर किंमत तीच संख्या असते. कोणत्याही संख्येचा जर घात 1 असेल तर तीच संख्या असते. 5चा घात 1 म्हणजे 5, आणि 5चा घात 2 म्हणजे 25 वर्ग, 5चा घात 3 म्हणजे 5चा घन. आलं का लक्षात. आपल्याला जर इथं 12चा घात 0 दिलं तरी बी किंमत 1च होते बरं का. कशाचा बी घात 0 दिला की त्याची किंमत काय होती, 1 होते. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढचा प्रश्न क्रमांक 5. परीक्षेत आलेले प्रश्न आहेत हे. का आहे, पहिल्या 2 मूळ संख्यांची बेरीज किती. आत्ताच आपण पाहिल्यात मूळ संख्या. पहिल्या दोन मूळ संख्या कोणत्या येतात. पहिल्या 2 मूळ संख्या कोणत्या येतात. 1 2 आहे पहिली, त्याच्यानंतर दुसरी कोणती आहे, 3. या दोघाची बेरीज 2 अधिक 3 बरोबर काय असेल, 5 असेल. बरोबर काय असेल तर 5 असेल. पर्याय क्रमांक 2. पहिल्या 2 मूळ संख्यांची बेरीज 5. पर्याय क्रमांक 2. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पहिल्या 2 मूळ संख्यांची बेरीज 5 येते. आलं. पुढचा प्रश्न आपल्यासाठी. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. चला, लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा काय प्रश्न. एकक स्थानी 5 असलेली खालीलपैकी मूळ संख्या कोणती. एकक स्थानी 5 असलेली खालीलपैकी मूळ संख्या कोणती. एकक स्थानी 5 असलेली खालीलपैकी मूळ संख्या. तर 5 ही मूळ संख्या आहे का, आहे. 2 3 5 7 ही काय मूळ संख्या आहेत 1 ते 10 पर्यंतच्या. 105 मूळ संख्या आहे का, नाही की हो. का नाही. 105ला 5 न भाग जाते. 21 5 5 उदरसे. 35 मूळ संख्या आहे का, नाही. 5 न भाग जाते. 5 7 35 किंवा 7 न भाग जाते. 7 5 35. 15 मूळ संख्या आहे का, नाही. 3 न भाग जाते. 5 न भाग जाते 15ला. ही मूळ संख्या आहे का, 5 त्रिक 15 आणि 3 5 15 मूळ संख्या आहे का, नाही.
म्हणजे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1 5 ही काय आहे? मूळ संख्या आहे. एकक स्थानी 5 असलेली 5 ही एकमेव मूळ संख्या. बाकीच्या कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी जर 5 आलं तर त्याला 5नच भाग जातो. बरोबर आहे. 5ला 5ने भाग जातो म्हणजे त्याच संख्येला त्याच संख्येने भाग जातोय. दुसऱ्या कोणत्या संख्येनं 5ला भाग चाललाय का? नाही. एक किंवा त्याच संख्येनं, त्याला मूळ संख्या म्हणतो आपण. म्हणजे 5 काय आहे? मूळ संख्या आहे. बाकीच्या कुठल्याही संख्येच्या एकक स्थानी 5 असलं तर त्याला 5ने भाग जाणारच. कसोट्या माहीत आहेत आपल्याला. 5ची कसोटी काय म्हणते? 0 किंवा 5 जर एकक स्थानी असेल तर त्या संख्येला 5ने भाग जातो. आलं लक्षात? पुढचा प्रश्न, मूळ समसंख्या कोणती? एकमेव मूळ संख्या आहे. एकमेव मूळ समसंख्या 2. जेवढ्या मूळ संख्या आहेत का त्याच्यामध्ये फक्त 1 आणि 1च मूळ संख्या ही सम आहे. कोणती? 2. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 3. एकमेव मूळ संख्या 2, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी? 3,5,0,1 या अंकापासून तयार होणारी लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्येची बेरीज किती? काय म्हणते? 3,5,0,1 या अंकापासून तयार होणारी लहानात लहान व मोठ्यात मोठ्या संख्येची बेरीज. लहानात लहान संख्या काय तयार होईल? लहान अंक अगोदर घ्यायचं. मग लहान अंक इथं 0 आहे. 0 अगोदर घेऊन चालेल का? नाही चालणार. त्याच्यापेक्षा थोडा मोठा घ्या 1, त्याच्यानंतर 0 घ्या 3, 5. मग मोठ्यात मोठी, मोठा अंक अगोदर 5, 3, 1, 0 ही मोठ्यात मोठी झाली. ह्याची बेरीज करा. ह्याची काय करा? बेरीज करा. 5 3 आणि 1 4, 3 5 आणि 1 6, 6,345. 6,345 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल? 6,345 हे उत्तर येईल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. ठाकरे, ईश्वरी, राऊत, सोनटके, पाटील, काळे पाटील, पगारे, नंदू, सावंत. चला, आपला अभ्यासक्रम तर पूर्ण संपलेला आहे. आपण रिव्हिजन घेत आहोत पहिल्या घटकापासून. चला, काल जी आपली सराव परीक्षा क्रमांक 12 झाली होती त्या कुणाला किती गुण पडले त्याचा तक्ता येणार आहे 8 वाजता. आणि सर्व तिन्ही विषयाचे स्पष्टीकरणाचे व्हिडिओ येणार आहे. ज्यांचे जे प्रश्न चुकलेले आहेत ते सोडवून घेत चला. हॉल तिकीट डाउनलोड होत आहेत. हॉल तिकीट काढून घ्या. सरांना सांगा. पुढचा प्रश्न काय? या संख्येतील 3ची स्थानिक किंमत किती? बघा, संख्या किती मोठी दिली आहे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी, 75,86,43,215. या संख्येतील 3ची स्थानिक किंमत काढायची. 3 कुठं आहे दादा? हो का, इथं आहे. व संख्याच मोठी दिली आहे. 3 इथं आहे. मग कोणत्या स्थानी आहे? एकक, दशक, शतक, हजार. हा हजार स्थानी आहे. मग 3 गुणिले 1,000 म्हणजे ह्याची स्थानिक किंमत काय झाली? 3ची स्थानिक किंमत 3,000 होईल. हजार स्थानी असल्यामुळं 3,000. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 2. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला.
पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे? पुढचा प्रश्न, क्रमवार दोन विषम संख्येत कितीचा फरक असतो? पहा, क्रमवार दोन विषम संख्येत म्हणजे क्रमाने येणाऱ्या दोन विषम संख्या कोणत्याही घेतल्या तर त्यात फरक कितीचा असतो? तर क्रमवार विषम व समसंख्येत दोनचा फरक असतो. दोनचा फरक असतो. कितीचा? दोनचा. बघा, पहिली विषम संख्या 1 आहे, त्याच्यानंतर 3 आहे, त्याच्यानंतर 5, 7, 9, 11, 13, 15. कोणती बी जोडी घ्या ह्याच्यातली. 11, 13 घ्या, दोनचा फरक आहे. 7, 9 घ्या, दोनचा फरक आहे. 9, 11 घ्या, दोनचा फरक आहे. 1, 3 घ्या, दोनचा फरक आहे. किंवा 3, 5 घ्या, दोनचा. क्रमाने येणाऱ्या समसंख्येचंही तसंच आहे. 2, 4, 6, 8, 10. दोनचाच फरक आहे प्रत्येकीमध्ये. दोनचाच पाडा चालू झाला. बे एक बे, बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंच 10. दोनचा फरकानंच हे होतं. आलं का लक्षात? क्रमवार दोन सम आणि विषम संख्येमध्ये नेहमी दोनचा फरक असतो. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 1. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. तिडके, घायाळ, घाटाळ, निकम, जायभाय, फुटाणे, ईश्वरी घुगे, रुचा निंबाळकर, तौर, यादव, मोरे, माने, मंदाडे, मयुरी, पगारे, सावंत, खरात, आबोली. चला, जे विद्यार्थी सकाळी 5:45च्या तासिकेला नव्हते त्यांनी ती तासिका आपल्या ग्रुपवर मॅसेज आहे त्याच्यामध्ये पहा, कारण की त्यामध्ये आपण भूमितीवरील कोण कोणाचे प्रकार, त्रिकोण त्रिकोणाचे प्रकार, चौकोन चौकोनाचे प्रकार यावरील आपण तो संभाव्य प्रश्नांची तासिका आहे ती पहा. आपली परीक्षा 20 जानेवारी 2024 रोजी आहे. आज 20 डिसेंबर आहे. फक्त 1 महिना उरलेला आहे. आजच्या दिवशी तर आपल्याला परीक्षेची तयारी करावी लागते की हो. म्हणजे 19 जानेवारीपर्यंतच आपल्याला अभ्यासाला वेळ आहे. बरोबर आहे? चला अभ्यासाला लागा. 28,308 या संख्येतील 8च्या स्थानिक किमतीतील फरक किती? पहा, 28,308 या संख्येतील 8च्या स्थानिक किमतीतील फरक. या 8ची स्थानिक किंमत एकक स्थानी आहे म्हणून 8 गुणिले 1 किती झाली? 8. हा 8 एकक, दशक, शतक, हजार. हजार स्थानी आहे म्हणून 8 गुणिले 1000 म्हणजे ह्याची स्थानिक किंमत किती झाली? 8000. मग फरक विचारला आपल्याला. फरक बरोबर हे 8000 वजा 8. 8000तून 8 गेले, किती राहिले? 7992. पटकन सांगता आलं पाहिजे आपल्याला. 10 मधून 8 गेले, 2 राहिले. 9 9 इथला हातचा इकडे घेतला, 7 7992. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 2 7992. आलं? कळालं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. प्रश्नपत्रिकेचे पुस्तकं घ्या, प्रश्नपत्रिका संच घ्या, त्यातील प्रश्नपत्रिका सोडवा. वेळ घड्याळ लावून प्रश्नपत्रिका सोडवत चला. 2 तासाचा वेळ असतो आपल्याला. आणि OMR शीट घ्या, त्यावरती ते OMR शीटवरती वर्तुळ काळे करून सोडवा, जेणेकरून आपले वर्तुळाच्या बाहेर जाणार नाही. आलं का लक्षात? 30 आणि 50 मधील एकूण संयुक्त संख्या किती? पहा आता संयुक्त संख्या विचारले. 30 आणि 50 मधील एकूण संयुक्त संख्या किती? पुन्हा प्रश्नामध्ये काय म्हणते? 30 आणि 50 वगळून 30 बी वगळायचे आणि 50 बी वगळायचे. तर आपल्याला संयुक्त संख्येची व्याख्या माहीत असली पाहिजे. संयुक्त संख्येची व्याख्या काय आहे? संयुक्त संख्येची व्याख्या काय आहे? तर 1 व सर्व मूळ संख्या सोडून
राहिलेल्या सर्व संख्या ह्या काय आहेत? राहिलेल्या सर्व संख्या या संयुक्त संख्या येतात. राहिलेल्या काय? संयुक्त संख्या. मग आपण अगोदर काय करू? 30 ते 50च्या दरम्यान किती मूळ संख्या येतात? एक तर येणारच नाही आपल्याला, कारण की 30 पासून दिले. 30 ते 50च्या दरम्यान आपल्याला 31, 37, त्याच्यानंतर 41, 43 आणि 47 हे एकूण 5 काय येतात? मूळ संख्या येतात. 1 2 3 4 5 एकूण किती मूळ संख्या येतात? हे 5 मूळ संख्या येतात. मग आपल्याला 30 बी सोडायचे, 50 बी सोडायचे. मग 31 ते 50 पर्यंत किती अंक आहेत हो? तर 20 अंक आहेत. किती अंक आहेत? 20 अंक आहेत 31 ते 50 पर्यंत. मग हे 50 सोडला, किती राहिले? हे 50 बी सोडला, 19 अंक राहिले. 19 मधून 5 वजा करा, 14. म्हणजे आपल्याला 14 संयुक्त संख्या आहेत. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 2 14. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. धनश्री माने, वंडोरे, काय फॉरेस्ट, ईश्वरी, आहेरराव, फुटाणे, माने, श्रावणी, घाटाळ, पगारे, कृष्णा. चला, आलं का? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. नरखेडकर, मस्के, पवार, राऊत, तिडके. चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी. परीक्षेत आलेले प्रश्न आहेत, खूप सोपे प्रश्न आहेत, पण त्याच्यासाठी सराव करावा लागतो आपल्याला. आता आपल्याला सोपे का वाटू लागलेत? आपण खूप सराव केलेला आहे, बरोबर आहे? म्हणून आपल्याला आता सोपे वाटू लागलेत. पुढचा प्रश्न 10 ते 20. 10 ते आहे बरं का. 10 ते 20 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत? एकदम सोपा प्रश्न आहे की हो. 10 ते 20 मध्ये किती मूळ संख्या आहेत? पहिला जो 10चा गट आहे 1 ते 10 त्याच्यामध्ये 4 संख्या आहेत आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये 4 संख्या आहेत मूळ संख्या. आणि बाकीच्या मध्ये मग 2 3 2 3 आहेत. 4 कुठल्याच गटामध्ये नंतर नाहीत. म्हणजे 10 ते 20 मध्ये आपल्याला 11, 13, 17 आणि 19 4 मूळ संख्या आहेत. 4 मूळ संख्या आहेत. किती मूळ संख्या येतात? 4 मूळ संख्या आहेत. आलं का लक्षात? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. 4 मूळ संख्या आहेत. पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे? पुढचा प्रश्न, सर्वात लहान संख्या कोणती? तिला समसंख्येत मिळवले किंवा कमी केले तरी ती विषम संख्याच असेल. पहा, प्रश्न सोपा आहे, फक्त फिरवून विचारलाय. सर्वात लहान संख्या कोणती की तिला समसंख्येत जर मिसळलं, त्या संख्येला जर समसंख्येत जर मिसळलं किंवा कमी केलं म्हणजे वजा केलं, समसंख्येत मिसळलं किंवा समसंख्येतून जर वजा केलं तर ती नेहमी विषम संख्याच असेल. ती काय असेल? विषम संख्याच असेल. सोपा प्रश्न आहे. पहा, या संख्येला 0 मध्ये जर आपण 2 मिसळलं तर 2च येते. 0 मधून 2 वजा केलं -2 येते. म्हणजे 0 येईल का? नाही. त्याच्यानंतर 1 मध्ये 2 मिसळा 3 उरले. 1 मधून 2 वजा करा -1 येते. विषमच आहे. म्हणजे 1 ला कोणती समसंख्या घ्या, 4 घ्या, 8 घ्या, 10 घ्या. 10 अधिक 1 11 येते. 10 मधून 1 गेलं
9 राहते. म्हणजे त्या एक कशात बी कुठल्याही समसंख्येत जर मिसळलं तर विषमच त्याचं उत्तर येते, कमी केलं तर बी विषमच येते. त्याच्यानंतर 2 घ्या, 2ला आपण 2 मध्ये मिसळलं 4 येते, 2 मधून 2 वजा केलं 0 येते, किंवा 4 समसंख्या 4 मधून 2 वजा केलं 2 राहते, म्हणजे ही सम येऊ लागले उत्तर ह्याचं. बरोबर आहे, समसंख्येत मिळवलं. मग पुढं 3 आहे, 3 मध्ये 1 मिसळलं 4 होते, 3 मधून 1 वजा केलं, समजा 3 का आहे हे समसंख्या, 3 मध्ये जर 2 मिसळलं तर 5 येते, 3 मधून 2 वजा केलं तर 1 येते, म्हणजे 2 मिसळलं तरी 5 राहू लागले, 2 वजा केलं तरी 1 राहू लागले, समसंख्या मिसळलं तरी बी विषम येऊ लागले. मग आता इथं बी हे 1ला बी तसं चुलाले, हे 0 येईल का? नाही. 2 येणार आहे का? नाही. मग आता राहिला प्रश्न 1 आणि 3. आता उत्तर कोणतं म्हणून घ्यावं गुरुजी? 1 आणि 3 2 उत्तर आहेत. कसं करा आता? किती अवघड झालं है की नाही? आता किती अवघड झालं हे कोण म्हणतंय? ज्यांनी प्रश्न व्यवस्थित वाचला नाही. खरात प्रश्न व्यवस्थित वाचला नाही त्यांनी म्हणणार 2 येऊ लागल्यात, कसं करावं? तर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1. आपल्याला इथं 1 आणि 3 या 2 संख्या मिळू लागल्यात, पण सर्वात लहान संख्या 1 आहे. उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं? कळालं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. लाईक करायला तुम्ही खूप घाबरता, लाईक करत चला. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 46,890 या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमतीतील फरक किती? काय म्हणतंय? 46,890 या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमतीतील फरक किती? हा 4 कुठं आहे? एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. हे 10,000 स्थानी आहे. 10 स्थानी 4 आहे. बरोबर आहे. मग 10,000 स्थानी आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत किती येईल? 4 गुणिले 10,000 म्हणजेच 40,000, म्हणजे 40,000. आणि त्याची काय दर्शनी किंमत? एक दर्शनी किंमत काय? आपल्या डोळ्याला दिसणारी तेच राहणार आहे, पण डोळ्याला काय दिसू लागले? 4, म्हणजे दर्शनी किंमत 4 आली. मग आपल्याला फरक काढायचंय. काय काढायचंय? फरक काढायचंय दोन्हीतला. मग फरक काढायचंय तर 40,000मधून जर 4 गेले तर 39,996 उत्तर येते. पहा, 10 मधून 4 गेले 6 राहिले, इथं राहिले 9 9 9, इथला हाचा इथं येते 3. 39,996 हे उत्तर असेल आपलं. पर्यायात आहे का? आहे की गुरुजी? 39,996 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय उत्तर येईल? पर्याय क्रमांक 3. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. आलं? चला, प्रश्न क्रमांक 16 काय आहे? प्रश्न क्रमांक 16 आपल्यासाठी पाहू आपण. दोन अंकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती? पहा, 2 अंकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती? दोन अंकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती? पहा, 2 अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे? 10.
9 त्याच्यापेक्षा 1 न कमी 9. 9 ही 2 अंकी आहे का नाही? 1 अंकीच आहे. 2 अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे? 10. मग मूळ आहे का ती? नाही. त्याच्या पुढे चला 11. 11 मूळ आहे. 11, 13, 17, 19. 11 ते 20च्या दरम्यानच्या या 4 मूळ संख्या येतात. बरोबर आहे. मग 2 अंकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? 11. आपल्याला लहान मूळ संख्या विचारले. पर्याय क्रमांक 2. आपल्या माहितीसाठी असू द्या, 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोण सांगतंय? 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या. चला, माने, परिमाने. व्हेरी गुड. 97 ही 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या. कधी कधी आपल्याला प्रश्न असा येतो की 2 अंकी सर्वात लहान मूळ संख्या व 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या यातील फरक किती? मग 97 वजा 11 करा. 97 मधून 1 गेला 96. 96 मधून 10 गेले 86 राहिले. म्हणजे उत्तर काय येईल आपलं? तसा जरी प्रश्न विचारला तरी त्या प्रश्नाचं उत्तर 86 असेल. आलं का लक्षात? चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. $80,905 अंकात लिहा. काय म्हणते बघा. 80,905. 80,905 ह्याला अंकात लिहायचे. $80,905 ह्याला अंकात लिहायचे. जर आपल्याला येत नसेल तर काय करा. 80,000 म्हणजे एकक, दशक, शतक, हजार हे 10,000. किती? 80. हे 80. हजाराचा कॉलम हे का हे आहे आणि हे एकक, दशक, शतकचा आहे. 900 शतक हे इथं आहे हो का. हे शतक, हे दशक आणि एकक, आणि हे हजार आणि हे 10,000. 905 हे 900 आणि हे 5 इथं काहीच नाही म्हणजे 0. म्हणजे 80,905 हे उत्तर असेल. 80,905 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. लाईक केला नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 0,3,6,7 व 9 हे अंक प्रत्येकी, हे अंक आहेत बरं का. इथं अंकी झाले. इथे हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 5 अंकी मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्येतील फरक किती? काय दिलेला आहे? 0,3, 0,3, 6,7,9 हे अंक एकदाच वापरायचे. आणि 5 अंकी, अंक किती आहे ते? 1, 2, 3, 4, 5. 5 अंकी म्हणल्यावर 5 अंक पाहिजे. बरोबर आहे. एकदाच वापरायचे. मोठ्यात मोठी, हे मोठ्यात मोठी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. म्हणजे मोठा अंक आहे 9, 7, 6, 3, 0. 97,630 ही काय झाली? मोठ्यात मोठी संख्या. मग लहानात लहान संख्या, लहानात लहान 0 अगोदर घेता येत नाही, त्याच्यापेक्षा थोडा मोठा 3, 0, 6, 7, 9. आता या दोन्हीतला फरक विचारलाय. फरक किती? काढा फरक, म्हणजे वजाबाकी करा. 10 मधून 9 गेले 1 राहिले. 12 मधून 7 गेले 5 राहिले. 15 मधून 6 गेले 9 राहिले. इथं राहिला 6 मधून 0 गेले 6. 9 मधून 3 गेले 6. 66,951 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल? 66,951 हे उत्तर येईल.
पर्यायात आहे का 66,951 आहे. पर्याय क्रमांक 3 66,951 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आलं लक्षात. काय अवघड? काहीच अवघड नाही कोणती, लय सोप्पं आहे. चला मग या ठिकाणी आपण काय करू, थांबूया. गणिताच्या सराव चाचण्या दिलेल्या सोडवत चला. आपले सराव पेपर येत आहेत ते सोडवत चला. जास्तीत जास्त अभ्यास करा जेणेकरून आपल्याला येणारी 20 जानेवारीची परीक्षा सोप्यात सोपी जाईल. चला, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे. दररोज संध्याकाळी स्कॉलरशिपची तासिका आहे 6 वाजता, ती सर्वांनी करत चला.